नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यामध्ये न येण्याचं अधिकृत कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अडचण नसताना फक्त आणि फक्त महाआयटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास अडचण निर्माण होत आहे आणि या संदर्भात महाआयटीने संबंधित विभागाला संबंधित आयुक्त कार्यालयांना या ठिकाणी एका मेलद्वारे सूचित केलं आहे की कोणत्या कारणामुळे हे पैसे या ठिकाणी लेट होत आहेत आणि त्या संदर्भात जो काही मेल आलेला आहे किंवा जो काही मेल त्यांनी पाठवलेला आहे त्याचा स्क्रीन तुम्हाला समोर दिसत असेल, परंतु ही थोडीशी प्रशासकीय बाब असल्या कारणाने ती इमेज मी तुम्हाला पूर्णपणे दाखवत नाही। परंतु मित्रांनो, त्याचा मराठीमध्ये मी थोडंसं ट्रान्सलेट करून किंवा वेगळ्या पद्धतीची मांडणी करून तुमच्यासमोर मी ठेवणार आहे। परंतु मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये का येत नाही किंवा कशामुळे उशीर होत आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला असली गेली पाहिजे। वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। परंतु त्या ईमेलमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींमुळे तुमचे हे पैसे रखडलेले आहेत किंवा थांबलेले आहेत आणि कधी हा जो काही प्रॉब्लेम निर्माण झालाय तो सॉल्व्ह होणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय। तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल या ठिकाणी विषय बघा, SAS असं स्पेशल असिस्टंट स्कीम, म्हणजे आपली जी सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आहे किंवा जी काही योजना आहे त्या योजनेवरील जे काही पोर्टल आहे ते पोर्टलच्या संदर्भात RFT निर्मितीसाठी आता या ठिकाणी समजून घ्या RFT म्हणजे काय, तर R म्हणजे काय रिक्वेस्ट, फॉर म्हणजे ट्रान्सफर। तर हे जे काही पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात जी रिक्वेस्ट आली होती त्या रिक्वेस्टच्या संदर्भात प्रति माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे महाआयटीने आयुक्त कार्यालयांना या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे, मेल पाठवलेला आहे आणि यामध्ये ते काय म्हणतात बघा, महोदय, केंद्र शासनाच्या योजनांसाठी NSAP किंवा APIचे SAS पोर्टलशी एकत्रीकरण म्हणजे इंटिग्रेशन करण्याचे काम अद्याप सुरू आहे। मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की DBT पोर्टलचं इंटिग्रेशनचं काम सुरू आहे आणि याचे एकत्रीकरण मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या। या ठिकाणी जे काही NSAP याचा अर्थ आपण समजून घेणं, NSAPI म्हणजे काय, तर नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम, याला काय म्हणतात तर NSAP, आणि API म्हणजे काय तर ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, तर असा याचा अर्थ आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की जे काय 4 ऑगस्टपर्यंत हे इंटिग्रेशनचं काम सुरू होणार आहे आणि या इंटिग्रेशनच्या कामामुळे API एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनांसाठी RFT रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर फाईल तयार करणे, RFT जनरेशन आणि त्यावरील पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचं हे महत्त्वाचं पत्र या ठिकाणी महाआयटीने आयुक्त कार्यालयाने दिलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला जे काही पैसे येतात हे पैसे RFT म्हणजे या ठिकाणी RFT जी काही फाईल असते ती फाईल जनरेट करावी लागते, त्या फाईलच्या माध्यमातून पैसे मंजूर करून बँकेच्या माध्यमातून हे पैसे DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येत असतात। अशा पद्धतीने हे पैसे ट्रान्सफर होण्यास अडचण निर्माण होत आहे। म्हणजेच मित्रांनो, ही एकदम 100% बघा, मी काय म्हणतो 100% अधिकृत माहिती समोर आलेली आहे की आता इंटिग्रेशनचे काम जे होते ते मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर जी काही फाईल असते RFT फाईल, ही RFT फाईल जनरेट होणार आणि जनरेट झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। परंतु तेही पैसे जमा होण्यापर्यंत थोडासा मागे पुढे कालावधी लागू शकतो, परंतु एक्झॅक्ट नेमकं कारण काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचं उत्तर किंवा एक आपल्याला माहिती मिळाली आहे आणि 4 ऑगस्टपर्यंत जर हे काम पूर्ण जर झालं तर नक्कीच आपल्याला 4 ऑगस्टच्या नंतर कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतील। अशा पद्धतीचं उत्तर या सर्व माहितीद्वारे तुम्हाला आता पटले असेल किंवा कळलं असेल। त्यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर, आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, का उशीर होत आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे, तर याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।